शेतकरी मित्रांनो, राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 2443 कोटी रुपये सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, नेमके हे 40 तालुके कोणकोणते आहेत तसेच शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर असेच उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। त्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, राज्यातील 40 तालुक्यामध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर हे 40 तालुके कोणकोणते आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। परंतु दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव हा शासनाकडे प्राप्त झालेला होता। त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2443 कोटी 22,71,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणते तालुके आहेत हे सर्व 40 तालुके आपण जाणून घेऊयात। परंतु त्याआधी तुम्ही आतापर्यंतही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यापासून। नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे, मालेगाव, सिन्नर आणि येवला। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा तालुका यामध्ये समाविष्ट आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका यामध्ये समावेश आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्याचा समावेश आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 2 तालुके आहेत, बुलढाणा आणि लोणार। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगाव तालुका। त्यानंतर जालना जिल्ह्यातील 5 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा हे 5 तालुके यामध्ये समाविष्ट आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्यातील 3 तालुके आहेत, त्यामध्ये वळवणी, धारूर आणि अंबाजोगाई हे 3 तालुके यामध्ये समाविष्ट आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लोहारा या 3 तालुक्यांचा दुष्काळीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड आणि इंदापूर ही 5 तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माळा ही 5 तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा ही 2 तालुके समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज ही 2 तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, कळेगाव, खानापूर विटा आणि मिरज ही 4 तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले आहे। त्यामधील 22,34,934 शेतकऱ्यांना 2443 कोटी 22,71,000 रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे। त्यांना ही रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुके कोणकोणते आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।